दीपाली जे आहेत डिस्कळ गावचे दोघेही इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसमध्ये आता आहेत. दोघेही क्लास 1 अधिकारी आहेत. दोघी जुळ्या बहिणी आहेत आणि या ग्रामीण भागातल्या एवढ्या मुली एवढ्या उच्च पदावरती पोहोचतात, निश्चितपणे अभिमान वाटतो. असं म्हणतात की इरादे देखो तो सपने भी साकार होते हैं, अगर सच्ची लगन हो तो मंजिलें भी आसान होती है. मला सांगायला अभिमान वाटतो. कोणताही क्लास आपण लावलेला नाही, स्वयं अध्ययनावरती आपण या पोस्ट क्रॅक केलेल्या आहेत. निश्चितपणे अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आता आपण रयत शिक्षण संस्थेचे हनुमान विद्यालय निढळ या ठिकाणी शाळेचं दर्शन घ्यायला आलंय. शाळेचा कायापालट जो याच्यामध्ये फार मोठा वाटा जो या गावचे सुपुत्र, या गावचं भूषण आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब. तर शाळेत आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम हा खरंच मोठा योगायोग आहे. जसं तुम्ही बोलला की गावचे भूषण आणि गावचे सुपुत्र चंद्रकांत दळवी सर यांना भेटायला जात आलो होतो आणि असं वाटलं की चला पाहूया, त्यांचे आशीर्वाद घ्या. कारण ह्या पूर्ण प्रवासाची सुरुवात करतोय तर एक चांगल्या आशीर्वादाने करावी म्हणून त्यांची योगायोगाने भेट पण झाली. आणि मग ठरवलं की आता जाता जाता त्यांनी जे शाळा घडवली आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ते एकदा ते नजरेखालून घालावं म्हणून खरं तर आज इकडे आलो. आणि आज इथं आल्यानंतर समजलं की इथे स्नेह मेळावा पण आहे 1995च्या बॅचचा. आणि हे शाळा बघितल्यानंतर असं वाटलं की यार ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढी शाळा डेव्हलप होऊ शकते. जसे डिजिटल क्लासरूम आहेत, कम्प्युटर्स लॅब्स असतील, म्हणजे एवढे सुसज्ज आणि एवढ्या सोयी सुविधा या क्लास 1 ऑफिसरने आज इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि खरं तर मान खटाव हा तालुका हा दुष्काळग्रस्त भाग ओळखला जातो आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे खरंच खूप मोठं काम आहे आणि ते आपल्या दळवी साहेबांनी केलेलं आहे. आणि आता ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पण आहेत. आणि मला हे सांगायला आवडेल की माझं जे ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे ते रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे कर्मवीर भारा पाटील साहेबांच्याबद्दल तर पहिल्यापासून आदरच होता आणि त्यांचेच प्रोडक्ट आम्ही आहोत. आणि असं मला वाटेल की आपले ग्रामीण भागातील मुलांच्यामध्ये तो स्पार्क असतो, त्याच्यामध्ये ती एनर्जी आणि जिद्द असते. कारण ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी ते बघितलेलं असते, जी परिस्थिती आहे, जी गरिबी आहे ती त्यांनी जवळून पाहिलेली असते. आणि ह्या ज्या शाळा अशा डेव्हलप होत आहेत त्याच्यामधून हे एक सिद्ध करतायत सर साहेबांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शहरी भागामध्ये लोकांना म्हणजे जिथे चांगल्या सोयीसुविधा असतात, लोकांच्याकडे चांगले इन्कम असतात, त्यामुळे ते इंग्लिश मिडियमला घालतात. पण आम्ही म्हणजे जसं सरांनी बोलले की विदाऊट कोचिंग आम्ही हे यश संपादन केलेलं आहे. आणि माझं सगळं शिक्षण मराठी मीडियममधून झालेलं आहे, जिल्हा परिषदेची शाळा त्याच्यानंतर. तर त्या झेडपीच्या शाळेमधून शिकणारे सुद्धा एवढे उत्तुंग यश गाठू शकतात. आणि हे कशामुळे तर आपल्या ग्रामीण भागातील जे शिक्षक आहेत ते इतक्या पोटतिडकीने शिकवतात ह्यामुळेच. कारण त्यांना एक ती जाणीव असते आणि त्या शिक्षकांना पण असं वाटतं की आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठेतरी चमकावा, हा त्यांचा एक उद्देश असतो. आणि खरंच खूप छान वाटलं ह्या शाळेला पाहून की एवढं मस्त इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि जसे चंद्रकांत दळवी साहेब या मातीतून घडलेले आहेत आणि या मान खटाव तालुक्याला अधिकाऱ्यांचा जिल्हा तालुका असं ओळखलं जातं. तर ह्या भागामधून अजून अधिकारी निर्माण हवे, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आमच्यासारखेच अजून बाकीचे पण इथंपर्यंत पोहोचावेत, आमच्यापेक्षा जास्त त्यांनी उंची गाठावीत अशी एक सदिच्छा आहे. आणि धन्यवाद सर बोलण्याची संधी. असं म्हणतात की हॅव्हिंग गोल इज अ स्टेट ऑफ हॅपीनेस. साहेब जे आहेत साहेब कर्तव्यदक्ष अधिकारी होते, आपल्या कामाचा एक वेगळा दबदबा होता, एक आदर्शवत असं काम होतं आणि त्यांचा आशीर्वाद आज आपण घ्यायला आला. त्यांचं जसं ध्येय होतं तसं आपल्या शाळेतून आपल्या मातीतून घडणारे विद्यार्थी देखील उच्च पदावरती जावेत असं त्यांचं स्वप्न आहे. निश्चितपणे ते स्वप्न पूर्ण होईल. आणि तू असं म्हणालीस की ग्रामीण भागातील मुलं जे त्यांच्यामध्ये एक वेगळा स्पार्क असतो, बरोबर. फक्त आपल्याला थोडीशी त्यांना दिशा जर देता आली तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होतं. डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असतं, हे फार महत्वाचं असतं. ते कुठेच थांबतात, त्यांना कोणीच रोखू शकत नाही कारण त्यांची जिद्दच त्यांना पुढे घेऊन. तर याची सुरुवात जी आहे, याची पायाभरणी जी आहे इथं याच्या माध्यमातून होतीये. ताई काय सांगशील?
जसं की तुम्ही मुलांना आपण काहीतरी सांगूया ना. बरोबर आहे. तर जसं की तुम्ही पण बोलला की ज्यावेळेस अधिकारी घडतो त्याचा पूर्ण पाया म्हणजे आपल्या सुरुवात जी होती शिक्षण आहेत, कम्प्युटर्स लॅब्स असतील, म्हणजे एवढे सुसज्ज आणि एवढ्या सोयी सुविधा या क्लासरूम ऑफिसरने आज इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि खरं तर मान खटाव हा तालुका हा दुष्काळग्रस्त भाग ओळखला जातो आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे खरंच खूप मोठं काम आहे आणि ते आपल्या दळवी साहेबांनी केलेलं आहे. आणि आता ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पण आहेत. आणि मला हे सांगायला आवडेल की माझं जे ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे ते रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्या बद्दल तर पहिल्यापासून आदरच होता आणि त्यांचेच प्रोडक्ट आम्ही आहोत. आणि असं मला वाटेल की आपले ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये तो स्पार्क असतो, त्यांच्यामध्ये ती एनर्जी आणि जिद्द असते. कारण ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी ते बघितलेलं असते, जी परिस्थिती आहे, जे गरिबी आहे ती त्यांनी जवळून पाहिलेली असते. आणि ह्या ज्या शाळा अशा डेव्हलप होत आहेत त्याच्यामधून हे एक सिद्ध करतायत साहेबांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शहरी भागामध्ये लोकांना म्हणजे जिथे चांगल्या सोयी सुविधा असतात, लोकांच्याकडे चांगले इन्कम असतात, त्यामुळे ते इंग्लिश मिडियमला घालतात. पण आम्ही म्हणजे जसं सरांनी बोलले की विदाउट कोचिंग आम्ही हे यश संपादन केलेलं आहे. आणि माझं सगळं शिक्षण मराठी मीडियममधून झालेलं आहे, जिल्हा परिषदेची शाळा त्याच्यानंतर. तर त्या झेडपीच्या शाळेमधून शिकणारे सुद्धा एवढे उत्तुंग यश गाठू शकतात. आणि हे कशामुळे तर आपल्या ग्रामीण भागातील जे शिक्षक आहेत ते इतक्या पोटतिडकीने शिकवतात ह्यामुळेच. कारण त्यांना एक ती जाणीव असते आणि त्या शिक्षकांना पण असं वाटतं की आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठेतरी चमकावा, हा त्यांचा एक उद्देश असतो. आणि खरंच खूप छान वाटलं ह्या शाळेला पाहून की एवढं मस्त इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि जसे चंद्रकांत दळवी साहेब या मातीतून घडलेले आहेत आणि या मानखटाव तालुक्याला अधिकाऱ्यांचा जिल्हा तालुका असं ओळखलं जातं. तर ह्या भागामधून अजून अधिकारी निर्माण हवे, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आमच्यासारखेच अजून बाकीचे पण इथंपर्यंत पोहोचावेत, आमच्यापेक्षा जास्त त्यांनी उंची गाठावीत आणि अशी एक सदिच्छा आहे. आणि धन्यवाद सर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. असं म्हणतात की हॅव्हिंग गोल इज अ स्टेट ऑफ हॅपीनेस. साहेब जे आहेत ते साहेब कर्तव्यदक्ष अधिकारी होते, आपल्या कामाचा एक वेगळा दबदबा होता, एक आदर्शवत असं काम होतं आणि त्यांचा आशीर्वाद आज आपण घ्यायला आला. त्यांचं जसं ध्येय होतं तसं आपल्या शाळेतून आपल्या मातीतून घडणारे विद्यार्थी देखील उच्च पदावरती जावेत असं त्यांचं स्वप्न आहे. निश्चितपणे ते स्वप्न पूर्ण होईल. आणि तू असं म्हणालीस की ग्रामीण याच्या माध्यमातून होतीये, काही काय सांगशील? जसं की मुलांना आपण काहीतरी सांगूया ना. तर जसं की तुम्ही पण बोलला की ज्यावेळेस अधिकारी घडतो त्याचा पूर्ण पाया म्हणजे आपल्या सुरुवात जी होती शिक्षणाची ती शाळेतून होती, मराठी शाळेतून होती. आणि आज दळवी साहेबांमुळे एवढे जे का सुसज्ज क्लासरूम वगैरे अवेलेबल झालेले आहेत. आपण काय म्हणतो की पुणे मुंबईच्या ठिकाणीच फक्त एवढ्या सोयी सुविधा मिळतात, पण आता म्हणजे गाव पण मागं राहिलेलं नाही. की या ज्यावेळेस मी शाळेचे क्लासरूम वगैरे बघितले त्यावेळेस समजलं की आपलं गाव सुद्धा मागं राहिलेलं नाही. म्हणजे गावामध्ये पण जर डिजिटल क्लासरूम वगैरे जर येत असतील तर विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर माझं म्हणजे एवढंच मत आहे की विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अजून 2-3 अधिकारी इथून पण घडावेत. जसं आजही आपण त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली, ते आता रिटायर झालेले आहेत, तरी पण आज आपण त्यांचं नाव घेतो, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण इथं पोहोचलेलो आहोत. तसेच अजूनही 4-5 अधिकारी इथून घडावेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे ही अशीच वाटचाल सुरू राहिली पाहिजे, एवढंच आहे म्हणजे मत. ओके. ते म्हणजे कसं आहे की शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. या ज्ञान मंदिरामध्ये चांगले विद्यार्थी घडावेत अशी प्रत्येकाची भावना असते. ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली शाळा, एवढ्या चांगल्या सुविधा बघितल्यानंतर मुलांच्या मनामध्ये आपल्याला असं कॉन्फिडन्स निर्माण होतो, आपण काहीतरी करू शकतो, अशी जिद्द त्यांच्यात निर्माण होऊ शकतं. इथले सर्व शिक्षक याच्या माध्यमातून होतीये, काही काय सांगशील? जसं की मुलांना आपण काहीतरी सांगूया ना. तर जसं की तुम्ही पण बोलला की ज्यावेळेस अधिकारी घडतो त्याचा पूर्ण पाया म्हणजे आपल्या सुरुवात जी होती शिक्षणाची ती शाळेतून होती, मराठी शाळेतून होती. आणि आज दळवी साहेबांमुळे एवढे जे का सुसज्ज
क्लासरूम वगैरे अवेलेबल झालेले आहेत. आपण काय म्हणतो की पुणे मुंबईच्या ठिकाणीच फक्त एवढ्या सोयीसुविधा मिळतात, पण आता म्हणजे गाव पण मागं राहिलेलं नाही. की या ज्यावेळेस मी शाळेचे क्लासरूम वगैरे बघितले त्यावेळेस समजलं की आपलं गावसुद्धा मागं राहिलेलं नाही. म्हणजे गावामध्ये पण जर डिजिटल क्लासरूम वगैरे जर येत असतील तर विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर माझं म्हणजे एवढंच मत आहे की विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अजून 2-3 अधिकारी इथून पण घडावेत. जसं आजही आपण त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली, ते आता रिटायर झालेले आहेत, तरी पण आज आपण त्यांचं नाव घेतो, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण इथं पोहोचलेलो आहोत. तसेच अजूनही 4-5 अधिकारी इथून घडावेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे ही अशीच वाटचाल सुरू राहिली पाहिजे, एवढंच आहे म्हणजे मत. ओके. ते म्हणजे कसं आहे की शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. या ज्ञान मंदिरामध्ये चांगले विद्यार्थी घडावेत अशी प्रत्येकाची भावना असते. ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली शाळा, एवढ्या चांगल्या सुविधा बघितल्यानंतर मुलांच्या मनामध्ये आपल्याला असं एक कॉन्फिडन्स निर्माण होतो, आपण काहीतरी करू शकतो अशी जिद्द त्यांच्यात निर्माण होऊ शकतं. इथले सर्व शिक्षक जे मिळाली, साहेबांचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल. तर तुम्ही या ठिकाणी आला, शाळेला भेट दिली आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याशी भेट झाली आमची, खूप छान वाटलं. कारण पृथ्वीशा माने नावाची माझी विद्यार्थिनी भेटली, ती तुमच्याशी बोलली, तुमच्याबद्दल सांगितल्यानंतर तिच्या मनामध्ये पण एक उत्सुकता निर्माण झाली तुम्हाला भेटायची. निष्कळगाव तिचं आजोळ आहे, त्यामुळे ती भेटली. तर असे विद्यार्थी जे त्यांना आपल्यापासून तशीच प्रेरणा मिळावी आणि आपल्या कामाचा आलेख देखील उंचावत जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.